तर बिहार निवडणुकांचे कल आता समोर येऊ लागलेले आहेत। भाजपानं आणि एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। एक्झिट पोलमध्ये सुद्धा हेच आकडे समोर आले होते। काय आहे आताचे अपडेट त्यावर एक नजर टाकूयात। एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। एनडीएनं 186 जागांवर आघाडी घेतलेली आहे। बिहारचा महासंग्राम आणि महागठबंधन 50 जागांवर आघाडीवरती आहे। आतापर्यंतचे हे कल समोर येत आहेत। हळूहळू एक एक निकाल हा समोर येईल। मात्र बिहारमध्ये एक्झिट पोलनुसारचे आकडे जे आहेत त्यानुसारच आता एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। भाजप 78, जेडीयू 82, काँग्रेस 7, आरजेडी 34 जागांवर आघाडीवरती आहे। ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळेस आरजेडी 80च्या आसपास जागा गेल्या होत्या, 70च्या वर आरजेडीच्या जागा होत्या आघाडीवरती। मात्र आता त्यांची पिछाडी बघायला मिळते। मात्र भाजप 78 जागांवर आघाडीवरती आहे। जेडीयू ही सुद्धा आघाडीवर। बिहारमधील जनतेनं पुन्हा एकदा नितीश कुमार यांना कौल दिलेला आहे। एनडीए सध्या 186 जागांवर आघाडीवरती आहे, तर महागठबंधन 50 जागांवर आणि अन्य 7। प्रशांत किशोर हा एक्स फॅक्टर ठरेल बिहारमध्ये अशी चर्चा होती, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये। प्रशांत किशोर यांचे बरेच उमेदवार हे पिछाडीवरती आहेत। तर या घडीची ही अपडेट आपण पाहतोय। भाजप 78, जेडीयू 82 जागांवर आघाडीवरती आहे। एक्झिट पोलनुसार जर सरासरी काढली असते एक्झिट पोलची तर 147 ते 160 जागांवर एनडीए आघाडीवर जाईल असं चित्र होतं। मात्र त्यापेक्षाही जास्त जागांवर एनडीए आघाडीवरती आहे। मात्र महागठबंधनला मोठा धक्का बसलाय। केवळ 50 जागांवर आघाडीवरती आहे। महागठबंधनला 74 ते 94 अशा जागांच्या आसपास आघाडी मिळेल। त्यांचे उमेदवार विजयी होतील असा एक्झिट पोलचा अंदाज होता, मात्र तो सुद्धा आता खोटा ठरतोय। बिहारमध्ये भाजपाला चांगले यश मिळताना मिळतंय। 78 जागांवर भाजपा आघाडीवरती आहे। याच विषयावर चर्चा करूया। आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते नेते गणेश खणकर जे आहेत। गणेशजी, एक्स फॅक्टर प्रशांत किशोर ठरतील असं वाटलं होतं, कारण त्यांनी याआधी अनेक निवडणुकांमध्ये रणनीतिकार म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे जर ते दुसऱ्या पक्षांसाठी इतकं चांगलं काम करू शकतात तर स्वतःचा पक्ष असेल तर किती चांगलं काम करू शकतात। सर्व पत्ते त्यांनी ओपन केले असतील। मात्र प्रशांत किशोर हे बिहार निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरताना दिसत नाही। काय कारण वाटतायत? बघा, असं आहे की प्रशांत किशोर यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांभोवती स्वाभाविक आहे। आणि हे बघा, राजकारणाचा नियम आहे, जे राजकारण प्रस्थापित असतं तिथे जो कोणी नवीन व्यक्ती जातो, काही विषय मांडतो, तर त्याच्या भोवती हा असंतोष गोळा होत असतो। प्रत्येक राज्यामध्ये सुरू असतं। किती चांगलं सरकार काम करत असो, एखादा विषय आला आणि मग तो असंतोष थोडासा कनेक्ट केला की त्या भोवती गर्दी जमते। हे आपण गुजरातमध्ये आपच्या भोवतीत बघितलेलं आहे। तसं गोव्यामध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर तिथेही हा तृणमूल आणि हे सगळे प्रकार झाले होते। बघा, प्रशांत किशोर हे रणनीतिकार आहेत। रणनीती करत असताना त्या पक्षाचा बेस असतो, त्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात। 25, 30 वर्ष तिथे काम करून नेते तयार झालेले असतात। आणि त्यांना जेव्हा आपण काही सांगतो तेव्हा ते हे काम करून ही निवडणूक पुढे नेत असतात। प्रशांत किशोर यांनी जे मुद्दे मांडले किंवा त्यांनी जो काही विषय सुरुवात केली आणि मग ते मध्येच थांबले, एका टप्प्यानंतर तर त्यांनी हे सांगितलं की मी निवडणूकच लढणार नाही। हे त्यांनी का केलं असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल की मुद्दे मांडणं सोपं आहे, मुद्द्यांना उत्तर द्यावी लागतात। दुसरी बाब, जसजशी निवडणूक पुढे जाते तसतसे त्या निवडणुकीतले आडाखे बदलत जातात। त्या मुद्द्यांवरती आपण निवडणुकीची सुरुवात करतो, ते मुद्दे जनतेपर्यंत नेण्यासाठी जशी संघटनेची आवश्यकता असते तसंच ते आश्वासक चेहरे देखील द्यावे लागतात। आणि स्वाभाविक आहे, बघा, तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही हे पूर्ण कराल की नाही हे जनता पाहत असते। काँग्रेसने देखील आमच्यावरती आरोप केले। 6 महिन्यापूर्वी त्यांनी यात्रा काढली असेल आणि मग ती गर्दी सर्व माध्यमांनी दाखवली। त्या गर्दीच्या पलीकडे काय? तर त्या गर्दीच्या पलीकडे काही नव्हतं। आणि आज ती गोष्ट या निकालांमध्ये स्पष्ट होते। आम्ही जे काही सांगितलं त्याच्यावर आणखीन कुणी बोललं आणि मग त्याच्यावरती दिवसभर बातम्या चालून तो काही मोठा होत नसतो ना। त्यामुळे प्रशांत किशोर यांनी एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं की मी जातपात मानणार नाही, मी उमेदवार देत असताना या गोष्टी करेन, पण शेवटी बिहारचं जे गणित आहे तिथे प्रत्येकाला आपलं प्रतिनिधित्व हवं असतं आणि शेवटी प्रशांत किशोर यांना देखील त्याच वाटेने जावं लागलं। आज देखील जे यश मिळतंय ना, हे प्रशांत किशोर यांचं यश 50% आणि जे उमेदवार ज्यांची वैयक्तिक क्षमता होती त्या उमेदवारांची 50% त्यामध्ये जोड धरली तर जे निवडून येत आहेत हे त्याचं यश म्हणावं लागेल। प्रशांत किशोर यांनी मुद्दे व्यवस्थित उपस्थित केले, हे बोलणं बरोबर आहे, पण प्रत्यक्ष जमिनीवरती काम करत असताना हे एवढं सोपं नसतं, ते कठीण असतं। याचं कारण अनेक वर्ष तिथली राजकीय परिस्थिती, तिथले लोकल विषय
हे त्याच्याशी कनेक्ट झालेले असतात. त्यामुळे असं पटकन कुणी पाय रोवून उभं राहील आणि मग चमत्कार होईल असं नसतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याविषयी हवा तयार झाली, ती आपण बघितली आणि ते प्रभावी ठरले नाहीत याची कारणं देखील मी आपल्याला सांगितली. जी मात्र गणेशजी, प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं काम केलं होतं. त्यामुळे अशीही चर्चा त्यानंतर रंगू लागली की आता जे निकाल किंवा कल समोर होते त्यानुसार की प्रशांत किशोर ही भाजपाची बी टीम आहे, अशी ही चर्चा सुरू झाली. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या अगोदर हे आम्हाला मदत करणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक महिनाभरापूर्वी सांगतो, मी जेव्हा विश्लेषण ऐकायचो किंवा काही ठिकाणी बघायचो त्यावेळेला प्रशांत किशोर यांनी अशी हवा तयार केली, त्यामुळे बिहारमध्ये सवर्णांच्या मतांमध्ये म्हणजे मोठी फूट पडणार आहे, युवा अँटी इन्कम्बन्सी ही पूर्णतः प्रशांत किशोर यांच्या बाजूने जाईल, MY जे काही समीकरण आहे त्यामुळे तेजस्वी यादव हे आता उभरते नेतृत्व आहे, हे 100च्या वर जागा जिंकतील, असं सगळं चित्र तयार झालं होतं. आता प्रशांत किशोर ज्या वेळेला प्रभावित ठरत नाहीत त्यावेळेला तुम्ही त्यांना आमची टीम म्हणताय. मग त्यांनी ज्या वेळेला निवडणुका लढायचं नाही ठरवलं तेव्हाही हे झालं की प्रशांत किशोर हे RJDला मदत करतायत, ती काही अँटी इन्कम्बन्सी एका बाजूलाच जावी आणि नितीश कुमार यांचा पराभव व्हावा म्हणून प्रशांत किशोर यांनी माघार घेतली असं म्हटलं गेलं. आता जेव्हा निकाल लागतोय त्यावेळेला तुम्ही म्हणजे मला खरं आमचं कौतुक करा साहेब. आम्ही गेली 6 महिने उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी करतोय, गेली 2 वर्ष बिहारच्या निवडणुकीची तयारी करतोय. अहो ज्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा ठेवताय साहेब त्यांनी यात्रा काढली, ते 1.5 महिने गायब होते ना हो साहेब. 40 दिवस तर ते देशाच्या बाहेर होते. ज्यांना पंतप्रधान व्हायचंय, ज्यांना देशात परिवर्तन घडवायचंय ते देशाच्या बाहेर कुठे जातात 30-30, 35, 40 दिवस हवे देशाच्या जनतेला सुद्धा सांगत नाहीत. असं कसं निवडणूक चालेल, असं कसं राजकारण चालेल, असं कसं देशामध्ये परिवर्तन होईल. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कोणालाही तुम्ही चोर म्हणणार, हे राफेल चोर आहे, हे वोट चोर आहे, काहीही करा आणि मला देशाचं पंतप्रधान करा, असं नाही होतं साहेब. त्यासाठी घाम गाळावा लागतो, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, हे असं नाही चालत. जी गणेशजी, तुमच्या मते बिहारमध्ये हे चांगलं यश मिळतंय, प्रचंड यश मिळतंय, काय तुम्हाला महत्त्वाची 5 कारणं वाटतायत? बघा असं आहे की सर्वात प्रथम बिहारच्या जनतेला मी धन्यवाद देईन. बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवला. गेली 20 वर्ष एखादं सरकार ज्या वेळेला काम करत असतं त्यावेळेला स्वाभाविक आहे किती जरी काम केलं तरी अँटी इन्कम्बन्सी हा एक विषय हा येतोच. काही नाराजी असते, बाई हे झालं पण हे नाही झालं, आणि जे नाही होत त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती होते. नेते म्हणून ज्या वेळेला आम्ही लोकांच्या समोर जातो त्यावेळी जी आम्ही आश्वासनं देतो ती जनता कशी स्वीकारते ह्यावरती सगळं असतं. देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ज्या पद्धतीनं काम करतायत, आज बिहारमध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांना घरं मिळत आहेत, देशामध्ये रस्ते चांगले होत आहेत, तसेच बिहारमध्ये व्हायला सुरुवात झाली. बिहारमध्ये आत्ता नवीन शैक्षणिक संस्था यायला सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये कधी नव्हे ते स्टार्टअपचा शब्द ऐकायला मिळतोय. म्हणजे जे काही देशात परिवर्तन घडते ते बिहारमध्येही होत आहे. पहिल्यांदा बिहारमध्ये आत्ता आपण फोटो पाहिले असतील तर आपल्या घराच्या बाहेर नळातनं महिला पाणी भरतायत, हे चित्र आता नाही. अन्यथा तिकडे बोरवेल आणि विहिरीशिवाय काय पर्याय नव्हता. हे चित्र बिहारमध्ये आम्ही नाही सांगत आहोत, दिसतंय ना. कायदा सुव्यवस्था हे बिहारचं मोठं दुखणं होतं. आज बिहार तशा दृष्टीने सुरक्षित झालेला आहे. पूर्ण बदल झालाय का तर मी प्रामाणिकपणे नाही म्हणेन, कारण बिहारमध्ये मोठं जनमानस की नाही या सरकारमध्ये बदल झालाय हे मानतंय. त्यामुळे एक तर सुशासन हा एक मोठा विषय आहे. 2 आश्वासक चेहरा जो माननीय पंतप्रधान मोदीजी, नितीश कुमार, सम्राट चौधरी यांचा आहे. 3 ज्या पद्धतीने सरकार काम करतंय. आणि यावेळच्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य सांगतो बघा, लोक तुलना करत असतात. समोर आमच्या कोण होतं? तेजस्वी यादव. तेजस्वी यादव, त्यांची बहीण मिसा कुमारी, त्यांची आणखीन 3री बहीण. अहो अख्खं कुटुंब एकतर विधानसभेत आहे नाहीतर लोकसभेत आहे. लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव सगळे कुठे तर दिल्लीमध्ये. कुठल्या घोटाळ्यात? तर नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा घोटाळा. नितीश कुमारांवर काय आरोप आहे हो? ही जनभावना तयार झाली की नितीश कुमार यांनी आपल्या बायकोला राजकारणात पुढे आणलं, ना आपल्या मुलाला पुढे आणलं, न घराणेशाही पुढे चालवली, न नितीश कुमारांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झाला.
आहे की नाही? राजकारणात याही गोष्टींची किंमत आहे ना. हो, आहे. त्यामुळे सुशासन हा एक भाग होता. आम्ही एकत्रितपणे लढलो, एकत्रितपणे. चर्चा खूप झाली असेल. चिराग पासवान जे गेल्या वेळेला जनता दल युनायटेडच्या विरोधात होते ते यावेळेला आमच्या बरोबर आले. काही इतर पक्ष ज्याला पिछडा म्हणून आपण बिहारमध्ये म्हटलं जातं, यांचा नितीश कुमारांवर विश्वास आहे, ते त्यांच्या सोबत आले. हा जो निकाल लागतोय याचा अर्थच स्पष्ट आहे की सर्व पक्ष एकत्रितपणे लढले. गेल्या वेळेला चिराग पासवान यांच्यामुळे जे जनता दल युनायटेडचं नुकसान झालं, त्यांची मतं ट्रान्सफर नव्हती झाली, ती यावेळेला मतं ट्रान्सफर होताना दिसत आहेत. सर्व पक्ष आम्ही एकत्रितपणे लढलो. विरोधी पक्षामध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याची स्पर्धा, म्हणजे मी तुम्हाला सांगेल बिहारचं लेनिनग्राड म्हणून मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला बक्सर, तिथे यावेळेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला जाईल. तुम्हाला माझा या अंदाज आहे 12 वाजल्यानंतर जेव्हा हे दिसेल त्यावेळी बक्सरमध्ये पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्ष रसातळाला जातोय असं चित्र तयार होईल. का तयार झालंय? एक तर त्या ठिकाणी संघटना म्हणून काम करते आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मेहनतीची बाजू तुम्ही कशी लपवू शकता? अविरत काम करणारे कार्यकर्ते आहेत ना. तुम्ही देशाच्या बाहेर फिरायला जाता, आमचे नेते तिथे जमिनीवर काम करतायत, ते काहीतरी मान्य करा. आणि सर्वात शेवटी जनमानस हे साकल्याने विचार करत असतं, साकल्याने. सहानुभूती असते, एखादी घटना घडली की त्याचा परिणाम होत असतो, पण शेवटी मतदाराला आपलं हित कशात आहे हे त्याला कळतच असतं. त्यामुळे सर्वात शेवटी जी 5वी बाजू मी शेवटी म्हणालो की लोकांना विश्वास आहे की बिहार बदलत आहे. जो व्यक्ती आज 20 वर्षाचा असेल आणि ज्याने पहिल्यांदा मतदान केलंय त्याने जंगलराज फक्त ऐकलं असेल, पण त्याच्या मनात ती भीती आहे की हे येऊ नये. आणि जी व्यक्ती आज 50 वर्षाची आहे त्याने 20 मध्ये असताना जे बिहारमध्ये लालू यादवांचं राज्य बघितलं आणि आता नितीश कुमारांचं बघितलं, त्यालाही वाटतंय की नाही हा बदल होतोय, हा असाच पुढे गेला पाहिजे. हे जे सर्वात शेवटी जे मी कारण सांगितलं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आमचं समन्वय एकदम चांगला समन्वय यावेळेला झाला. निवडणूक म्हणून आम्ही लढलो हे यावेळेला दिसत आहे. जी, मात्र गणेश खणकरचे आणखीन एक मुद्दा आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आता बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी खेळा केला. बघा, असं तुम्ही हे म्हणू शकता, त्यात तथ्य देखील आहे. पण एक गोष्ट तुम्ही मान्य का करत नाही? हे ज्या वेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला आमच्यावरती जे टीका करतात तेही स्वतः तेच करतात. जेव्हा हे लक्षात येतं आमच्यावर टीका करायची, म्हणून मी सुप्रियाताईंचं मगाशी उदाहरण दिलं. मतांची लागली कडकी म्हणून योजना आणली, म्हणजे बहीण लाडकी हे म्हणायचं. आणि ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून जाहीरनामा द्यायचा तेव्हा आम्ही 1,500 म्हणालो, ते यांनी 3,000 म्हणायचे. आम्ही काय म्हणालो की त्याच्यावर टीका करायची आणि नंतर पुन्हा तेच करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जनता देखील हुशार आहे, महिला देखील हुशार आहेत. त्यांनाही व्यवस्थित कळतं की आश्वासन दिल्यानंतर या आश्वासनांची पूर्ती कोण करतं त्याच्यावरच जनता विश्वास ठेवत असते. महिलांचा हा विश्वास का नसेल बरं मला सांगा? बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था आज कुठल्या थराला जाऊन बघा. बिहारमध्ये सायंकाळ नंतर कोण बाहेर पडेल की नाही याची शंका होती. आज बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणावर सुधारलेली आहे, म्हणजे अजून सुधारण्यास वाव आहे. मध्य प्रदेशचं तुम्ही उदाहरण दिलं. मध्य प्रदेशमध्ये बघा, शिवराज सिंग चौहान जी मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या काही योजना आणल्या, लेक माझी लाडकी, म्हणजे तिथे सुकन्या योजना आहे जी पुढे आज भारतामध्ये त्याचं स्वीकार्यता वाढली. हवे काँग्रेसला का नाही सुचलं एवढ्या वर्षामध्ये? का नाही सुचलं? आणि मी तुम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे हे प्रवक्ते सगळे किंवा नेते आमच्यावर टीका करतात. 2014 पूर्वी प्रत्येक घरात शौचालय असलं पाहिजे, एका महिलेला तिचा सन्मान दिला पाहिजे. हे पंतप्रधान मोदीजींना जर का कळत असेल, तुम्हाला का नाही कळलं? का नाही म्हणजे प्रत्येक महिलेला कळत नाही का? घरामध्ये वीज ही 24 तास आता जवळपास आपण देशामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. काश्मीरमध्ये पहिल्यांदा वीज गेलेली गाव आहेत, आत्ता गेली ना. प्रत्येक घरामध्ये पाणी हे दारात मिळालं पाहिजे. महिला 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर चालत जायच्या, त्यांना दारात पाणी मिळतंय ना. हे आम्ही करून दाखवलं. म्हणजे आम्ही बोलतो म्हणून नाही, आणि त्यांच्यावर विश्वास नाही, आमचा विश्वास आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देईल. उत्तराखंडमध्ये निवडणुका सुरू होत्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू होता की जनमानस विरोधात आहे, असा आहे तसा आहे.
तिथे गेल्यानंतर एका पत्रकाराने या देशातल्या सर्वात उंच गावातनं मला फोन केला, गणेश जी मैं यहाँ पर आई हूँ और मैंने मतदाताओं से पूछा तो उन्होंने इतना ही कहा कि हमारे गैस हमारे पानी की व्यवस्था मोदी जी ने की है, हम मोदी जी को वोट देने जा रहे हैं. त्यांनी हे नाही विचारलं की उमेदवार कोण आहे. अहो जनतेला विश्वास आहे, चेहरा आहे, त्यामुळं महिलांना देखील कळतं ना कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती नाही ठेवायचा. घरोघरी पाणी देण्याचं काँग्रेसला कुठे थांबवलं होतं का? शौचालय कधी चर्चा तरी तुम्ही केलीत का?